बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाला आता वेग आलाय। हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीच्या 9 पथकातील 150हून अधिक अधिकारी कार्यरत आहेत। दरम्यान संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या गाडीवरती मिळालेले ठसे आणि आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती तपासात समोर आली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर सरपंच हत्या प्रकरणातील 4 फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत। आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। आफताब, चौकशी जोरात सुरू आहे, तपासाला वेग आलाय। आतापर्यंत काय काय हाती लागलंय आणि काय काय कारवाई करण्यात आली आहे? प्रज्ञा, खरंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 21 दिवस पूर्ण होत आहेत। आतापर्यंत तपासाची गती ही धीम्या गतीने सुरू असल्याची टीका जी होत होती, मात्र सीआयडीनं जेव्हापासून हा तपास आपल्या हाती घेतला आहे तेव्हापासून सीआयडीनं तपासाची गती जी ती वाढवलेली आहे आणि काल अनेक गोष्टी जे आहेत ते सीआयडीच्या हाती लागल्या। त्यामध्ये प्रामुख्याने 100हून अधिक लोकांची चौकशी जी आहे ते सीआयडीनं आतापर्यंत केलेली आहे। यामध्ये वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या आणि निकटवर्तीय असलेल्या काही महिलांची देखील चौकशी जी आहे ती सीआयडी पथकाने केलेली आहे। काल देखील 2 संबंधित असलेल्या महिलांची चौकशी जी आहे ती सीआयडी पथकाने केलेली होती आणि दिवसभर या महिलांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी पथकानं थांबवून ठेवलं होतं। त्यामुळे एक प्रकारे मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जो तो सीआयडी मार्फत केला जातोय, तर दुसरीकडे आर्थिक जे सगळे गोष्टी आहेत ते देखील थांबवण्याचे प्रयत्न सीआयडी मार्फत केले जात आहेत। वाल्मिक कराड यांचं बँकेचे खातं जे आहे ते या ठिकाणी सीज करण्यात आलेलं आहे। सोबतच मालमत्ता जप्त करण्यासाठीची न्यायालयाकडे परवानगी मागितलेली आहे आणि त्याच आजचा दिवस हा महत्त्वाचा यासाठी देखील ठरतो की न्यायालयाकडनं मालमत्ता जप्तीच्या संदर्भात काही आदेश देण्यात येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे जे आरोपी फरार होते त्यांनी जी गाडी संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरली होती त्या गाडीमधनं 2 मोबाईल जे ते सीआयडी पथकाला मिळालेले आहेत आणि ते दोन्ही मोबाईल जे आहेत ते फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवले होते। त्या मोबाईलमधला काही डेटा रिट्रीव्ह होतो का आणि त्यातून काही माहिती नवीन तांत्रिकदृष्ट्या पुढे येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशा पद्धतीने आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि वाल्मिक कराड यांच्या अडचणी जे ते वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। निकटवर्तीयांवरती चौकशीचा दबाव वाढवला जातोय, तर दुसरीकडे आर्थिक सगळ्या गोष्टी थांबवल्या आहेत आणि एके ठिकाणी राजकीय दबाव जे आहे तो देखील वाढतोय। मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध जोडून धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी करत असल्यामुळे राजकीय दबाव देखील वाढतोय। त्यामुळे चारही बाजूनं वाल्मिक कराड यांना घेरलं गेल्या असल्याकारणानं वाल्मिक कराड हे स्वतःच शरण जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आणि आज दिवसभरामध्ये वाल्मिक कराड हे स्वतः बीड पोलिसांना किंवा सीआयडी पथकाला शरण जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे 21 दिवस मृत सरपंच देशमुख यांना झाले जरी असले तरी आजचा दिवस तपासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। प्रज्ञा, निश्चित आफताब, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।